मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल उद्या दिनांक 22 मे भव्य असं युवा हिंद केसरी पर्व 2 हे भव्य दिव्य मैदान मित्रांनो ओपन मैदान पार पडत आहे. आणि आपल्याला माहीत असेल हे मैदान युवा हिंद केसरी पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी पर्व 2चं मैदान मित्रांनो होत आहे. आणि दिवसभर असेल किंवा कालपासून बरेच जण विचारात आहेत की कोणकोणते नंदी पाळणार आहेत किंवा कोणकोणते नंदी पाळणार नाही आहेत. तसेच आपण अपडेट देणार आहोत, जसं की चिक्या असेल, हिंदकेसरीची जोडी सचिन असेल, लक्ष असेल, विठ्ठलनानांची पूर्ण धावण असेल, बकासूर असेल, सर्जा असेल. व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो पूर्ण अपडेट देणार आहे. चॅनलवर नवीन असेल तर आपलं चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका. भव्य दिव्य असं पर्व 2 मित्रांनो होतं. गेल्या वर्षी पण सुंदर असं नियोजन झालं होतं आणि मैदान झालं होतं. त्याच पद्धतीनं भव्य दिव्य नियोजन यावर्षी देखील करण्यात आले. आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहेत ते थोड्या वेळामध्येच मित्रांनो P3 लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, बरेच जण सारखे विचारत असतात की कोणकोणते नंदी पाळणार आहेत किंवा कोण पाळणार नाही. तर मित्रांनो, तर या नाशिकच्या मैदानामध्ये पुशेगाव हिंदकेसरीची जोडी म्हणजेच शाहिदभाई मुलानी यांचा हिंदकेसरी सचिन, त्याचबरोबर नवनाथ शेटे यांचा हिंदकेसरी लक्षा ही जोडी मित्रांनो आपल्याला पळताना दिसणार नाही आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आजीशेठ जगताप कारुंडे यांचा चिक्या देखील आपल्याला या नाशिक मैदानामध्ये मित्रांनो त्या ठिकाणी पळताना दिसणार नाही आहे. त्याचबरोबर मित्रांनो, बरेच जण आणखी मला सारखे कमेंट करत होते की विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचे कोणते नंदी आपल्याला या नाशिक येथील मैदानामध्ये पळताना दिसतील. तर मित्रांनो, नानांची देखील कॉन्टॅक्ट झाला. तर मित्रांनो, नानांचे देखील कोणताही नंदी नाशिक मैदानामध्ये पळताना दिसणार नाही आहे. चिक्याला पायाला दुखापत आहे आणि तेजाला थोडासा काहीतरी आजार आहे, त्याच्यामुळे तो देखील आराम देण्याचा ठरवला आहे. त्यामुळे मित्रांनो, नानांची देखील कोणताही नंदी तुम्हाला उद्या या ठिकाणी नाशिक मैदानामध्ये पळताना दिसणार नाही. त्याचबरोबर आता मित्रांनो, आपणा सर्वांचा आवडता वेगाचा शेवट सर्जा अभिजित भैया पवार यांचा सर्जा मित्रांनो त्या ठिकाणी दाखल झालेला आहे. मित्रांनो, सकाळीच भैयांचं माझं कॉन्टॅक्ट झालं, त्यावेळेसच सकाळीच सर्जा त्या ठिकाणी मित्रांनो गेला आहे. भैया देखील मैदाना मित्रांनो आलेले आहेत. सर्जा दाखल झालेला आहे. त्याचबरोबर आपणा सर्वांचा आवडता बिंदोडचा बादशाह मथुर आणि एलियन ही जोडी देखील मित्रांनो त्या ठिकाणी पळताना दिसणार आहे. एलियन आणि साहेबराव ही जोडी पळणार आपल्याला माहीतच असेल. त्याचबरोबर मित्रांनो, या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील हिंदकेसरी गाडा मालकीन उर्मिलाताई यांनी एकनाथदादा कंदुरे यांचा हिंदकेसरी राजा देखील त्या ठिकाणी दाखल झालेला आहे. आणि राजा देखील सुंदर अशा नियोजनात टॉपच्याच पायऱ्यामध्ये आपल्याला उद्या नाशिक निफाड या ठिकाणी होणाऱ्या या मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर आता आपणा सर्वांचा आवडता या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील रुस्तम हिंदकेसरी बकासूर मित्रांनो, बकासूर देखील काही वेळामध्ये त्या ठिकाणी नाशिकमध्ये दाखवलं होतो आहे. बकासूर देखील आपल्याला त्या नाशिक येथील मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसणार आहे. तर ह्या काय मित्रांनो अपडेट होत्या. बरेच जण कंटिन्यू विचारत होते की कोणकोणते नंदी पाळणार आहेत किंवा कोण पाळणार नाही. बाकी सगळे अपडेट तुम्हाला मित्रांनो थोड्या वेळामध्ये आपण देणारच आहोत. या मैदानाचे जे काही लाईव्ह लॉट पडतील ते लाईव्ह लॉट पडल्यानंतर कोणकोणत्या गटामध्ये पाळणार आहे याची अपडेट देखील आपण आपल्या व्हिडिओद्वारे देणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवरती जर आपल्या नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपलं फेसबुक पेज देखील आहे आणि इंस्टाग्राम पेज देखील आहे, ते देखील फॉलो करायला विसरू नका. त्या ठिकाणी देखील आपण नवीन अपडेट किंवा नवनवीन व्हिडिओ किंवा पोस्ट इंस्टाग्राम असेल फेसबुकवरती आपण करत असतो. धन्यवाद.